सीबीआयच्या कारवाया थांबवण्याच्या बदल्यात अजित पवार गटाला मंत्रिपद दिलं नसावं असा टोला शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी लगावलाय। राज्याच्या भाजप नेतृत्वानं अजित पवार गटाची समजूत काढून काहीही उपयोग होणार नसल्याची खिल्ली रोहित पवार यांनी उडवली आहे। तर तटकरे आणि पटेल यांच्यामध्ये वाद की मंत्रिमंडळात राष्ट्रवादीला स्थान न दिल्यानं हा वाद हा संशोधनाचा विषय असल्याचा टोला सचिन अहिर यांनी लगावलाय। राज्याच्या नेत्यांनी कितीही समजूत काढली तरी भाजपमध्ये काहीही होत नाही, कारण का राज्याच्या भाजपच्या नेत्यांना दिल्लीलाच रिपोर्ट करावं लागतं। त्यामुळे फक्त समजूत कदाचित काढली असेल, नाही तर मग समजुतीमध्ये असंही ठरलं असेल की ठीक आहे, काही प्रमाणात ज्या ईडीच्या कारवाई होत्या त्याच्यातून तुम्हाला माफ केलं असेल, तर राहिलेल्या ज्या कारवाई त्याच्यातून सुद्धा तुम्हाला माफ करतो, पण तुम्हाला तिथं मंत्रिपद मिळणार नाही अशी कदाचित समजूत काढली असावी असं आपल्याला म्हणावं लागेल। आम्हाला त्यात काय जायचं नाही, कारण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। परंतु वाद त्यांच्या मंत्री पदामध्ये कोणाला देण्याबाबतीतला आहेत की वाद भारतीय जनता पार्टीने त्यांच्यामध्ये त्यांना मंत्रिपद देण्यासाठी आहे, हाही एक संशोधनाचा प्रश्न आहे। म्हणजे म्हणूनच आता मी जे टी व्हीवर बघतोय, दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना त्यांच्याकडे जाऊन बसावं